जवळच गेलं पाहिजे काय ते बोलतो महाराज. हे आता फक्त गुलालानं जास्त भरलेत ना ते इथं राहुल हो हो म्हणजे गुलाल लावला का मळबड भरली काय ड्रेसच घातले नाही आपण यात बुके बुके ते काढून छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर एका शब्दात विषय संपवला होता की विजयी आमदार साहेब म्हणून नामोल्लेख केला होता. काय सांगाल? एक लक्षात घ्या की ज्या वेळेस निर्णय होतो तो काय माझ्यामुळे होत नाही. जेवढे म्हणून आमदार आहेत ह्या संपूर्ण जिल्ह्यातले त्या सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आणि त्यामुळं आज या ठिकाणी माझे अत्यंत जवळचे मित्र आज आमदार म्हणून त्यांची ते विजयी झाले आणि भरपूर खूप मनापासून आनंद होतो. कारण की एक केवळ ही आजची मैत्री नाही, मनोजदादा असतील, सुनील असेल, काटकर तात्या असतील, ही सगळी गेले किती 1-2-3 मोजता येत नाही म्हणजे 20पेक्षा अधिक जास्त वर्षाचे कुलदीप असेल ना तर सगळ्यांची भीमराव काका तर काय सगळ्यांची ज्येष्ठच आहे. सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला म्हणून आज माझे मित्र धैर्यशील दादांचा हा विजय झाला. जय विजय होत असतात पण आज आनंद एवढा वाटतो की आज माझ्या एका मित्राचा त्या पदावर बघताना खूप खूप मनापासून म्हणजे ते शब्दात वर्णन करू शकत नाही एवढा आनंद होतो. हा जिल्ह्यातील सर्व मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी त्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती उदयन महाराजांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं माझ्या उमेदवारीसाठी शब्द टाकला होता. आमचे मित्र आमचे सहकारी सुनील काटकर तात्या हे महाराजांचे निष्ठावान मावळे आहेत, तेही इच्छुक होते आणि मग तरीही महाराजांनी तात्यांना सांगितलं आणि राजकारणामध्ये थोडे पुढं पाठीमागं सरावं लागतं त्या पद्धतीनं सुनील तात्या मोठ्या मनानं मागं सरले आणि त्यांनी मला पाठिंबा दिला. महाराजांनी माझं नाव वर कमिटीला दिलं त्यामुळं माझं नाव जिल्ह्यातून फायनल झालं. त्यांनी त्यांच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये सुद्धा महाराजांनी शिवेंद्रबाबांनी तसं सांगितलं होतं.